गेल्या काही दिवसांपासून देशभरात देवाच्या नावावर कसा भ्रष्टाचार केला जातोय याची वेगवेगळे प्रकरणं आतापर्यंत बाहेर आलेली आहेत। मग अयोध्येचं राम मंदिर असो की आदमापूरचं बाळूमामा मंदिर, त्यानंतर आता नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठा कथित घोटाळा समोर आलेला आहे। यामधील घोटाळ्याचा जो मास्टर माइंड आहे त्याचं थेट कनेक्शन कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्याशी आहे। तब्बल 591 कोटी रुपये, होय 591 कोटींचा महाघोटाळा। नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली असा काही प्रकार घडलाय ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची बनावट सही, शासनाचे बनावट शिक्के आणि शेकडो कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर्स। पण या सगळ्यात सर्वात धक्कादायक नाव कोणाचं समोर आलंय माहिती आहे का? थेट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या दूरच्या नातेवाईकाचं। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या विविध कामांची कंत्राट मिळवून देण्याचा आमिष दाखवून लाखो कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्यात आलाय। कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची हुबेहूब बनावट सही करून तब्बल 591 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स तयार करण्यात आलेल्या होत्या। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास आता वेगाने सुरू केलाय। या प्रकरणी जामनेरमधून दोघांना अटक देखील करण्यात आली आहे। पण खरी खळबळ माजली आहे ती एका नावाने, म्हणजेच तनय महाजन याच्या नावानं, ज्याला पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेला आहे। हा तनय महाजन नक्की आहे तरी कोण? तनय महाजन हा अनंत महाजन यांचा मुलगा आहे आणि हेच अनंत महाजन स्वयंघोषित कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे दूरचे नातेवाईक आहेत। होय, ज्या मंत्र्याच्या खांद्यावर कुंभमेळ्याचं आयोजन सुरळीत पार पडण्याची जबाबदारी आहे त्याच्याच दूरच्या नातेवाईकाचं नाव थेट 591 कोटीच्या बनावट वर्क ऑर्डर घोटाळ्यामध्ये आता समोर आलेलं आहे। या कारवाईनंतर मात्र नेहमीप्रमाणे राजकीय सोयीची भूमिका घेतली गेली। मंत्री गिरीश महाजन तत्परतेने माध्यमांसमोर आले आणि म्हणाले, तनय महाजन हा माझा फार दूरचा नातेवाईक आहे आणि त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। मंत्री महोदय, जर तनय महाजनवर आधीपासून विविध गुन्हे दाखल होते तर तो तुमच्या नावाचा, तुमच्या नात्याचा आणि कुंभमेळ्याच्या अधिकाराचा वापर करून इतका मोठा 591 कोटींचा डाव कसा रचू शकतो? केवळ तो माझा दूरचा नातेवाईक आहे असं सांगून मंत्री महोदय स्वतःची जबाबदारी झटकू शकतात का, असा प्रश्न आता निर्माण होतोय। ज्या मंत्र्याच्या नाकाखाली एवढं मोठं 591 कोटीचं बनावट टेंडर रॅकेट चालतं त्या मंत्र्यांना या गैरप्रकाराची साधी भनकही लागली नसेल का, असा थेट सवाल आता सामान्य जनता विचारतेय। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तनय महाजन हा संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणजेच मास्टर माइंड असल्याचं बोललं जाते। मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। खुद्द गिरीश महाजन यांनी देखील कबूल केले की या प्रकरणात काही लोकांनी मोठ्या रकमा उकळलेल्या आहेत। म्हणजेच हे प्रकरण फक्त तनय महाजन किंवा अनंत महाजन यांच्यापुरतं मर्यादित नाहीये। या बनावट वर्क ऑर्डरच्या सावलीत आणखी कोणकोणते मोठे मासे लपलेले आहेत? सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय एवढा मोठा धाडसी घोटाळा करणं शक्य आहे का? हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नाशिक रोड सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी 5 ते 6 जणांचा शोध सुरू आहे। पण दूरचा नातेवाईक म्हणून हात वर करणाऱ्या महाजन साहेबांच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि पोलिसांच्या तपासातून आणखी कोणत्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावे समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? केवळ दूरचा नातेवाईक म्हणून गिरीश महाजन या घोटाळ्याच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतात का, की या 591 कोटीच्या घोटाळ्यात अजून कोणाचे मोठे हात गुंतले गेले आहेत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।